मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेचा मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल झाला। हा व्हिडिओ इतर व्हिडिओजपेक्षा जरा वेगळा आहे, कारण व्हिडिओ बनवणारी महिला रेश्मा कुरेशी हिच्यावर 2014 मध्ये ऍसिड हल्ला झाला होता, ज्यात तिला एक डोळा गमवावा लागला होता। रेश्मा कुरेशी कुर्ला इथल्या झोपडपट्टीत छोट्याशा खोलीत राहणारी ही महिला। रेश्मावर 2014 साली इलाहाबाद इथे ऍसिड हल्ला झाला होता। त्यात तिचा चेहरा विद्रूप झाला आणि एक डोळाही गेला। ऍसिड हल्ल्यामुळे खचून गेलेल्या रेश्माला दिल्लीच्या मेक लव्ह नो स्केअर या एनजीओची मदत मिळाली। या एनजीओ मध्ये काम करणाऱ्या रिया शर्मानं धीर दिल्यानं रेश्माने मेकअपच्या टिप्स देणारा व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध केलाय, जो सध्या व्हायरल झाला असून लोकांची त्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय। एसिड किसी को भी दिया जाता है, किसी को काम रहे या ना रहे, फिर भी एसिड दिया जाता है। ऐसा ना करें, जिसको काम है उसको ही एसिड दिया जाए। ऐसे एसिड के साथ खेल ना खेले, क्योंकि एसिड बहुत खराब चीज़ है और किसी की जिंदगी बर्बाद कर देती है। सौंदर्य प्रसाधनांचा वापर कसा करावा याच्या टिप्स रेश्मा या व्हिडिओत देतीये। लिपस्टिक आणि आयलाइनर वापराबाबत जरी हा व्हिडिओ असला तरी मूळ उद्दिष्ट हे आहे की जे आयलाइनर महिलांना सुंदर बनवतं ते 100 रुपयाला बाजारात मिळतं आणि चेहरा विद्रूप करणारं ऍसिड मात्र फक्त 20 रुपयाला मिळतं। त्यामुळे या सहज उपलब्ध असणाऱ्या ऍसिडवर निर्बंध घालण्याचं कॅम्पेन आहे। मैसेज दिया गया है कि क्या नाम है अपना कि जैसे आप देख रहे हो कि लिपस्टिक मिल जाता है रास्ते पे, वैसे ये चीज़ भी मिल जाती है रास्ते पे। जो एसिड होता है वो चीज़ मिल जाती है, जिससे किसी की भी माँ और बहन की जिंदगी खराब हो जाती है। यूट्यूब वरील हा रेश्माचा व्हिडिओ लाखो लोकांनी बघितलाय, त्याला खूप लाईक्सही मिळाल्यात। पण हे कॅम्पेन तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा बाजारात मिळणाऱ्या ऍसिडवर निर्बंध येईल आणि रेश्मा सारखी कोणतीही दुसरी महिला या हल्ल्याची शिकार होणार नाही। रेश्माला तिच्या पुढील आयुष्यासाठी झी मीडियाकडून शुभेच्छा। प्रशांत अंकुशराव सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।